धर्म लोकांचे अफीम आहे. धर्म ही मानवी मनाला समजू न शकलेल्या घटनांना सामोरे जाण्याची अक्षमता आहे. जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत गरज आंधळी असते. स्वातंत्र्य म्हणजे गरजेची जाणीव. ज्याने सर्वात जास्त लोकांना आनंद दिला त्याचा अनुभव सर्वात आनंदी व्यक्तीची प्रशंसा करतो. लोकांच्या सुखाची पहिली गरज म्हणजे धर्माचे उच्चाटन करणे. निसंदेह यंत्रांनी सुखी आळशी लोकांची संख्या जास्त वाढवली आहे. निसर्गाचे नियम ओलांडणे पूर्णपणे अशक्य आहे. ऐतिहासिक भिन्न परिस्थितीत केवळ त्या नियमांच्या प्रकट होण्याचे रूप बदलू शकते. धर्म हा अत्याचारित प्राण्यांचा उसासा, एक निर्दयी जगाचं हृदय आणि निष्प्राण परिस्थितीचा आत्मा आहे. समाज हा व्यक्तींचा समावेश नसतो, तर तो परस्परांमधील संबंध एकत्रित दर्शवतो, ज्या संबंधामध्ये व्यक्तीचे स्थान आहे. मागील सर्व समाजाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास होता. तर्क सदैव अस्तित्वात असतो, पण नेहमीच तर्कसंगत रूपात नसतो. उपयुक्ततेची वस्तू असल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचे मूल्य असू शकत नाही. क्रांती या इतिहासाच्या इंजिन आहेत. लेखकाने जीवन जगण्यासाठी व लिहायला सक्षम होण्यासाठी पैसे कमवावे, परंतु त्याने कधीही पैसे कमवण्याच्या उद्देशाने जीवन जगू नये आणि लिहू नये. औषध शंका तसेच रोग बरे करते. माणसाचे विचार हे त्याच्या भौतिक स्थितीचे सर्वात थेट प्रकटीकरण आहे. लोकांनी काहीही बोलले तरी आपल्या स्वतःच्या मार्गाचे अनुसरण करा. सर्व मृत पिढ्यांची परंपरा ही जिवंत माणसाच्या मेंदूवर वाईट स्वप्नासारखा भार आहे. माझा जीवनातील उद्देश देवाला पदच्युत करणे आणि भांडवलशाही नष्ट करणे आहे. मनुष्य स्वतःचे श्रेय जेवढे जास्त देवाला देतो तेवढेच कमी त्याने स्वतःमध्ये ठेवले आहे. लोकांना त्यांच्या इतिहासापासून दूर ठेवा, मग ते सहजपणे नियंत्रित केले जातात. गरजेशिवाय उत्पादन नाही, परंतु उपभोग गरजेचे पुनरुत्पादन करते. मी काही नाही, पण मी सर्व काही असले पाहिजे. भूतकाळ हा वर्तमानावर एखाद्या भयानक स्वप्नासारखा असतो. जीवन चेतनेने ठरवले जात नाही, तर चैतन्य जीवनाने ठरवले जाते. सर्व इतिहास हा केवळ मानवी स्वभावाचे निरंतर परिवर्तन आहे. तत्ववेत्यांनी जगाचे विविध प्रकारे अर्थ लावले आहेत. मुद्दा मात्र तो बदलण्याचा आहे.